जमिनी दिल्या होत्या वेगवेगळ्या सुविधांसाठी. मंदिर संस्थांच्या नावे जमीन नाही, त्यात आमचा संबंध नाही असं ही भूमिका तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे. निजाम सरकार त्यावेळेसची एक व्यवस्था होतं, ते राज्य सरकार होतं. आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांपासून जमिनी जे दिलेल्या आहेत या संस्थानाला दिल्यात, देवीला दिल्यात, मठाला वगैरे दिल्या नाहीत. कृपा करून वेगवेगळं बायफर्केशन नको जायला. हे आपली जबाबदारी ढकलण्याचं काम आहे की मठाला दिली वगैरे. ही देवीला दिली जमीन, मग कोणी त्याचा ताबा मिळवला वगैरे हे बेकायदेशीर आहे. हे सगळं यांनी या संदर्भात एक समिती नेमलेली आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत असं आहे की समिती नेमली हे चांगलं झालं, परंतु त्या समितीने 7 एप्रिल 2010 रोजी जे त्रिसदस्यीय समिती नेमली होती याच बेकायदेशीर हस्तांतरणासाठी त्याचा अहवाल अवलोकन करावा, त्यातल्या दोषी लोकांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी. सर्वप्रथम या सगळ्या जमिनी वापस घ्याव्यात. तुम्ही या चौकशीद्वारे करता की 7 एप्रिल 2010च्या चौकशीच्या कंटिन्युएशनमध्ये करता, हे इमटेरियल आहे. फक्त जमिनी वापस घ्या ही आमची मागणी आहे, ही प्रत्येक भक्ताची मागणी. श्रीयुत गिलानी जे विधी व न्याय खात्याचे प्रधान सचिव होते, ते मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती म्हणून प्रमोट झाले. त्यांचा अहवाल असं सांगतो की 1668.14 हेक्टर जमीन देवस्थानाला आली आणि ती बेकायदेशीरित्या हस्तांतरित केली. एवढ्या मोठ्या उच्चपदस्थ न्यायमूर्ती राहिलेल्या माणसांनी दिलेला अहवाल कृपा करून बघा, अवलोकन करा, त्याच्यावर कृती करा. कृती करणं हे शासनाचं कर्तव्य आहे असं मी म्हणतो. जमीन कुठे आहे नेमकं तुळजापूरमध्ये? त्यात सगळ्या डिटेल्स दिलेले आहेत. सांगा ना. ती तुळजापूरला आहे, ॲडजॉइनिंग तालुक्यामध्ये आहे, ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट्समध्ये आहे. या जमिनी आहेत आणि त्या वापस घ्यायला पाहिजे. सगळं हस्तांतरण केलं, त्यांची नावं नोंद स्पष्ट केलेली आहे. मग त्या व्यक्ती तर तुमच्या नियर बाय आहेत, त्यांच्याकडनं घ्या. थँक्यू.